आणि माय महाराष्ट्रमध्ये पहिली बातमी लोकसभा निवडणुकांसाठीची। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक 4 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे। पदाधिकारी बैठकीमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्याने हे विधान केलंय। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, तर चौथ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्र असं या निवडणुकांचं स्वरूप असेल, अशी देखील माहिती आता समोर येते। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, लोकसभा निवडणुकीबाबतची आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। काय नेमकं समोर येतंय, काय नवीन माहिती पुढे येते? अमोल, लोकसभा निवडणुका आता पुढील वर्षी आहेत। आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरलेला आहे आपण पाहतोय, आणि त्या अनुषंगाने जे सर्व पक्ष आहेत, राजकीय पक्ष ते कामाला लागले आहेत। त्याच अनुषंगाने नागपुरातही भाजप पदाधिकारी जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, आणि या बैठकीत एका भाजपच्या मोठ्या नेत्याने एक वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रातील जी लोकसभेची जी निवडणूक आहे ती 4 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। यापैकी जे काही संपूर्ण ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, नंतर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, आता एक चौथा टप्पा पूर्ण 4 टप्प्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे। आणि त्या अनुषंगाने सर्वांना कामाला लावण्याचं देखील सूचना या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। महत्वाचं म्हणजे गेल्या 2019ची जी निवडणूक होती त्यावेळी ही 4 टप्प्यात ही निवडणुका झाल्या होत्या। एप्रिल महिन्यातल्या या निवडणुका होत्या। 11 एप्रिल ते 29 एप्रिल अशा 4 टप्प्यात या 48 जागांसाठी ही निवडणूक पार पडलेली होती, आणि त्याचप्रमाणे यावेळी ही महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक जी आहे ती 4 टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे, आणि तशी शक्यताही एका भाजपच्या मोठ्या नेत्याने व्यक्त केलेली आहे। अमोल, निश्चितपणे जितेंद्र, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे यातला की 4 टप्पे काय असणार आहेत ही माहिती तर समोर येते आहे। अर्थात हे निवडणूक आयोगाचं काम आहे, आणि त्यांच्याकडून ज्यावेळी अधिकृतपणे त्याची घोषणा होईल त्याचवेळी त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल। असं जरी असलं तरी सुद्धा हे टप्पे ज्यावेळी समोर येत आहेत त्यावेळी निवडणुकांचा कालावधीची सुद्धा चर्चा होतीये, ज्याचा तुम्ही आता ओझरता उल्लेख केलात। याविषयी अधिक सांगा। नक्कीच, कारण आता फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता किंवा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता सगळ्यांनाच आहे, जास्तीत जास्त मार्च मध्ये। आणि जे निवडणूक आहे तो कालावधी आपण पाहिलेला आहे की फेब्रुवारी मार्च हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बोर्डाच्या परीक्षा असतात, आणि ह्या सगळीकडे असतात। या परीक्षा आटोपल्याशिवाय निवडणुका घेता येणं शक्य नाहीये। त्यानंतर ही निवडणूक होईल, आणि पहिलाच टप्पा जो राहील म्हणजे ज्या काही निवडणुका घोषित करण्यात येतील पूर्ण देशातील त्या पहिल्या टप्प्यातच विदर्भाचा समावेश होणार आहे, आणि यामध्ये पूर्व विदर्भ हा पहिल्या टप्प्यात राहणार आहे। दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तर तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, तर चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, अशा या पूर्ण 48 जागा ज्या आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या त्या जागांवर ही निवडणूक होणार आहे। अमोल, जितेंद्र, आणखी एक यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत जे वेगवेगळे सर्वे झालेले आहेत त्याच्यामध्ये विदर्भात सत्ताधारी भाजपला आणि महायुतीला जास्त जागा मिळतील, अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, अशा प्रकारचं एक चित्र होतं। पश्चिम महाराष्ट्रात त्या तुलनेने भाजप आणि मित्रपक्षांना संघर्ष करावा लागू शकतो असं एक ॲनालिसिस समोर येत आहे। पुढारी न्यूजनी जो काही सर्वे केलेला होता, चॅनलच्या पहिल्या दिवशी आपण जो समोर आणलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा साधारण हेच चित्र दिसत होतं। याचा कितपत प्रभाव या सगळ्या नियोजनावर असल्याचं दिसतंय? नक्कीच, कारण महत्वाचं म्हणजे आता जे महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये 3 पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना। त्यामुळे सर्वात पहिले जे राहील ते हे की जागा वाटप कसं होतं, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असतो, मात्र तोही स्पष्ट केलेला आहे। आणि एक सर्वे देखील करणार असं देखील एका भाजपच्या नेत्याने माहिती दिलेली होती की सर्वेनुसार जागा वाटप होईल, मात्र ज्यांची सिटिंग जागा आहे ती जागा त्यांचीच राहणार आहे। त्याचबरोबर इथे जर दुसरे पक्षाचे जरी आहेत त्यांना पूर्ण मदत करण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे काही सर्वे आलेले आहेत किंवा जे सर्वे आहेत त्यामध्ये महायुतीची आता सामोर असल्याचं दिसून येत आहे, मात्र पूर्ण 45+ जे टार्गेट आहे ते भाजप कुठपर्यंत कंप्लीट करतं, ते कुठपर्यंत पूर्णत्वास नेतं, हे आव्हान देखील आता भाजप समोर असणार आहे। निश्चितपणे जितेंद्र, म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं जातं की परीक्षेमध्ये सोप्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा लिहावीत, अवघड प्रश्न नंतर सोडून द्यावेत, या सगळ्या तत्वाचा प्रभाव या बातमीवर आहे की काय, असं देखील सध्या ॲनालिसिस एक प्रकारे केलं जाऊ शकतं। हळूहळू याचे वेगवेगळे पैलू समोर येतीलच। तूर्त धन्यवाद ही मोठी बातमी पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल।